रहा अपडेट न्यूज। चाळीसगाव येथील दीपक शुक्लांचे मरणोत्तर देहदान तर कुटुंबातील सदस्य करणार नेत्रदान रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, यात शंका नाही। मात्र आपल्याकडे त्याबाबत पुरेशी जागरूकता नाही। त्यामुळे सरकारी आणि खासगी रक्तपेढ्यांना रक्ताचा म्हणावा तसा साठा नाही। त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये कायम आणीबाणीची स्थिती असते। या पार्श्वभूमीवर चाळीसगावचे सेवानिवृत्त प्राध्यापक दीपक शुक्ला यांनी 62 वर्षाच्या आयुष्यात तब्बल 140 वेळा रक्तदान करून इतिहास घडवलाय। केवळ तेच नाही तर त्यांचे कुटुंबीयही रक्तदान चळवळीत पुढे आहेत। कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून आतापर्यंत 375 वेळा रक्तदान केलंय। रक्तदानाच्या मोहिमेच्या प्रसाराला शुक्ला यांनी जीवन अर्पण केलंय। 15 ऑगस्ट 1981 पासून सतत रक्तदान करणारे दीपक शुक्ल यांना ब्लड मॅन म्हणून ओळखले जाते। वयाच्या 18व्या वर्षापासून त्यांनी रक्तदानाला सुरुवात केली। आतापर्यंत त्यांनी 140 वेळा रक्तदान करून चाळीसगावचे नाव देशभरात पोहोचवले। भारताच्या प्रत्येक राज्यात त्यांनी रक्तदान केले आणि त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तर हजारो पुरस्कार आणि त्यांचे अनेक सत्कार झाले आहेत। रक्तदान चळवळीमुळे प्राध्यापक शुक्ला यांनी अनेकांचे प्राण वाचवले आहेत। ब्युरो रिपोर्ट, विजय गायकवाड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.